निर्जला एकादशी हा ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते। हा सण हिंदू धर्मात महत्त्वाचा मानला जातो। यंदा 18 जूनला ही एकादशी साजरी केली जाणार आहे। हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे। या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यास आर्थिक समस्या दूर होतात। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा। निर्जला एकादशीच्या दिवशी विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी। भगवान विष्णूला शंकर अर्पण करा। माता लक्ष्मीला कमळाची फुले, फळे, मिठाई आणि सुगंधित धूप अर्पण करावे। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करावा। असे केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि समृद्धी येईल। दान धर्म करावे। निर्जला एकादशीच्या दिवशी दान आणि धर्माला खास महत्त्व आहे। या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्न, वस्त्र आणि दान करावे। ब्राह्मणांना अन्नदान करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या। गायींना चारा व पाणी द्यावे। पिंपळ, वड आणि तुळशीच्या झाडांची पूजा। पिंपळ, वड आणि तुळशीचे झाड पवित्र मानले जाते। या वृक्षांची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात। या झाडांना पाणी अर्पण करा आणि प्रदक्षिणा घालावी। व्रताचे पालन। द्वादशी तिथीला सूर्योदयानंतर उपवास सोडावा। फळे, फुले, मिठाई आणि दान करून उपवास सोडा। ब्राह्मणांना भोजन द्या आणि त्यांना दक्षिणा द्या। निर्जला एकादशीचे काही नियम। निर्जला एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे अन्न किंवा पाणी सेवन करू नका। या दिवशी लसूण, कांदा, मांस, मद्य यासारख्या गोष्टींचे सेवन करणे टाळावे। राग, लोभ, आसक्ती, मत्सर इत्यादी नकारात्मक भावनांपासून दिवसभर दूर राहिले पाहिजे। वाईटाचा त्याग करून सत्कर्म करावे। उपवासाची पद्धत। दशमी तिथीला सूर्यास्तापूर्वी अन्न घ्यावे। एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे, स्नान करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करावे। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा करा। फळे, फुले, मिठाई इत्यादी अर्पण करा आणि भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करा। द्वादशी तिथीला सूर्योदयानंतर उपवास सोडावा। सनातन धर्मात निर्जला एकादशीचे व्रत अत्यंत शुभ मानले जाते। या तिथीला भगवान विष्णूची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। यावर्षी निर्जला एकादशीचे व्रत 18 जून रोजी केले जाणार आहे। या शुभ प्रसंगी भक्तांनी कठोर व्रत पाळावे। श्रीहरी मंदिरातही जावे अशी मान्यता आहे। त्याचबरोबर या दिवशी असे काही कार्य आहेत जे केल्याने जीवनात वाईट काळ सुरू होतो। चला तर मग जाणून घेऊया ती कोणती कामे आहेत। निर्जला एकादशीच्या दिवशी या गोष्टी करू नका। निर्जला एकादशीच्या दिवशी धान्याचे सेवन करू नये। या दिवशी सूडबुद्धीच्या गोष्टींपासून दूर राहावे। या दिवशी चुकूनही भात खाऊ नये। निर्जला एकादशीच्या दिवशी मसूर, मुळा, वांगी, कांदा, लसूण, सलगम, कोबी आणि बीन्सचे सेवन करू नये। निर्जला एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न सेवन करू नये। निर्जला एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नये। निर्जला एकादशीच्या दिवशी अंथरुणावर झोपू नये। निर्जला एकादशीच्या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलणे टाळावे। निर्जला एकादशी कधी? पंचांगानुसार यावेळी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सोमवार 17 जून रोजी पहाटे 4:43 सुरू होईल आणि त्याचवेळी मंगळवार 18 जून रोजी सकाळी 7:24 समाप्त होईल। पंचांग लक्षात घेऊन 18 जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे। पंचांगानुसार वर्षभरात अनेक व्रत उत्सव येतात। यात एकादशी तिथीचे विशेष महत्त्व आहे। श्रीहरी विष्णूला समर्पित असलेले हे व्रत मोक्षप्राप्तीसाठी सर्वोत्तम ठरते। वर्षभरात 24 वेळा येणारी एकादशी तिथी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे। देवांनी देखील एकादशीचे व्रत पाळले आहे। प्रत्येक एकादशीचे आपले एक वेगळे नाव आणि वैशिष्ट्ये आहेत। शास्त्रानुसार जो कोणी एकादशी व्रतासह श्रीहरी विष्णूची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। अशात ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला खूप महत्त्व आहे। या तिथीला निर्जला एकादशी म्हणून ओळखले जाते, जी सर्व एकादशींमध्ये सर्वात महत्त्वाची आणि कठीण मानली जाते, कारण या एकादशीच्या व्रतात पाणीही ग्रहण केले जात नाही। चला जाणून घेऊया निर्जला एकादशीची तिथी आणि शुभ मुहूर्त। निर्जला एकादशीचे महत्त्व। धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशीचे विशेष महत्त्व आहे। हे व्रत केल्याने मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होते। तसेच
नावातच या एकादशीचे महात्म्य सांगितले असून या दिवशी पाण्याचे सेवन केले जात नाही। भाविक हे व्रत निर्जल पद्धतीने करत विष्णूची पूजा करतात। मान्यतेनुसार जर तुम्हाला एकादशीचे वर्षभरातील सर्व व्रत करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त निर्जला एकादशीचे व्रत केल्यास तुम्हाला संपूर्ण एकादशीचे फळ मिळते। यासोबतच या एकादशीला भीमसेन एकादशी असेही म्हणतात। धर्मग्रंथानुसार भीमाने या दिवशी निर्जल राहून म्हणजेच पाणी न पिता विष्णूची पूजा केली। पद्मपुराणानुसार हे व्रत केल्यास दीर्घायुष्य आणि मोक्ष प्राप्त होतो। निर्जला एकादशीची पूजाविधी। या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा। यानंतर व्रताचा संकल्प करा। देवघर स्वच्छ करून त्या ठिकाणी चौरंगावर विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा। आता पूजेला सुरुवात करा। दरम्यान धूप आणि दीप लावा। त्याचबरोबर विष्णूला पिवळी फुले, फळे, हळद, अक्षत, चंदन, खीर इत्यादी वस्तू अर्पण करा आणि देवी लक्ष्मीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा। शेवटी एकादशीची कथा वाचा, तसेच विष्णू चालिसाचे पठण करा। शेवटी आरती करून प्रसादाचे वाटप करा। ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशीचं व्रत केलं जातं। एकादशीचं हे असं व्रत आहे ज्याची लोक वर्षभर वाट पाहत असतात। निर्जला एकादशीचं व्रत 5 पांडवांनी केल्याचे मानले जाते। त्यांच्यातील भीमसेनाला सर्वात जास्त भूक लागली होती। तो उपवास करू शकत नव्हता, परंतु त्यांनीही निर्जला एकादशीला उपवास केला। या कारणास्तव निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी असंही म्हणतात। अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा।